नमस्कार मंडळी. आज आपल्याला चिंचाची कढी करायची. त्यासाठी कढीपत्ता काढून घेऊ. महत्वाचा म्हणजे कढीपत्ता कढीसाठी असतो. आता कढीसाठी मिरच्या तोडून घेऊ थोड्या. आता मिरच्या कढीपत्ता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. धुळी बसलेली असते कढीपत्त्यावर. धुवून घ्यायचं जरा, म्हणजे धूळ ही निघते. आता कढीपत्ता मिरची धुवून घेतली बघा. कढीसाठी भिजवलेली चिंच, कोथिंबीर, लसूण, मोहरी, जिरी, हळद, मीठ, कच्चे शेंगदाणे, मिरची, कढीपत्ता आणि बेसन पीठ एवढं साहित्य घेतलंय. आता लसूण सोलून घेऊ कढीसाठी. आता लसूण झाला सोलून. मिरचीचं देठ काढून मिरची कुटायला घेते आता. आता मिरचीत कोथिंबीर टाकून घेऊ. आणि कुटू आता ही. थोडा लसूण बी त्यात लगेच टाकायचा आहे. आणि अर्ध कसं झालं की मग शेंगदाणे टाकायचे, म्हणजे आबडधोबड राहते जरा. कढीला थोडी हिरवी मिरची, मापातच असते मिरची, पण लसूण थोडा जास्त, कच्चे शेंगदाणे आबडधोबड, जरा चव येते कढीला. कढीला कच्चे शेंगदाणे असले म्हणजे जरा चव येते. हिरवी मिरची, कच्चे शेंगदाणे. आता ह्याच्या शेंगदाणे टाकून घेऊ, म्हणजे आबडधोबड कुटून मिरची झाली आबडधोबड. चांगला आबडधोबड कुठलाय. आता मिरची, कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे आता काढून घेऊ आपण. आता चिंचा एक तासभर झाला बघा भिजू घातलेल्यात. आता चिंचा लय मोठ्या नाहीत, बारक्या आता. त्या 5-6 घातल्यात आता. तर तो जरी मोठ्या जरी चिंचा असल्या तरी 4-5 चिंचा लय होत्यात. 4 चिंचा. एक आपल्याला तांब्या 1.5 तांब्या कढी करायची बघा, 1.5 तांब्या. त्याच्या अंदाजाने चिंचा भिजू घातल्या त्या. आता चिंचा ही बारीक करून घेते, जरा चांगली भिजल्या चिंचा. आता ह्याचं असं पाणी करायचं आणि आपल्याला गाळून घ्यायचंय. आता चिंचाचं पाणी केलंय, आपण आता गाळून घेऊ. असं हलवून गाळून घ्यायचं बघा. हे चिंचाचं हे असं बसतं ना त्याच्यात गाळणीत, मग असं बोटाने हलवून घ्यायचं गाळून. म्हणजे त्याचं काय ते हे निघतं ना, दसुड्या हे असतात चिंचाच्या, निघत साईडला पाला हे गेलेला. आता चुलीवर पातेलं ठेवून घेऊ फोडणीसाठी. आता पातेल्यात तेल टाकून घेऊ. आता तेलात मोहरी टाकून घेऊ, म्हणजे कडकड झाली की मग कढीपत्ता टाकायचा परत. आता मोहरी चांगली फुटली बघा, कढीपत्ता टाकून घेऊ. आता जिरी टाकून घेऊ थोडी. आता हळद टाकून घेऊ. काही केलेलं वाटण फोडणीत टाकून घेऊ, म्हणजे सगळं तळून निघतंय मिरची ह्याच्यात. आता फोडणी चांगली तळसली, आता मीठ टाकून घेते फोडणीत. आता बेसन पीठ आपण पाण्यात काढून घ्यायचंय, म्हणजे गाठी होत नाही बघा.
आता कालवलेलं बेसन पीठ कढीत ओतून घेऊ. आता आपल्याला 1.5 तांब्या कढी करायची, त्याच्या हिशोबाने पाणी ओतून घेऊ आपण. आता हे काय तांब्या 1.5 तांब्या कढी केली बघा. हे आता कशी झाली, छान झाली बघा. कढी आता उकळून द्यायची नसते बघा. आता हे काय झाली, कढी उकळली म्हणजे ती फुटती म्हणतात. ही झाली आपली चिंचाची कढी आणि भात. कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या खायला.